नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवते शेवग्याचं कालवण. शेंगा कापून शिजाय टाकल्या. इकडं शेंगदाणे, खोबरं, कांदा भाजून वाटून घेतलं आणि इकडे टाकलं कालवण शिजायला. पीठ मळून घेतलेलं आहे. कालवणाला उकळी येऊपर्यंत म्हणलं चला भांडी घासून घेऊया. शेंगा शिजलेल्या आहेत, फक्त उकळी होऊ द्यायची. तोपर्यंत घेतली सगळी भांडी घासून. मग कालवणाला आली उकळी. इकडे बघा छान उकळी आली. मग घेतल्या चपात्या बनवून. 2 चपात्या झाल्या की आरुष म्हणला मम्मी जेवाय दे. मग आरुषला दिलं जेवायला. बाकीच्या चपात्या घेतल्या बनवून. चपात्या सगळ्या बनवून झाल्या की सगळी घेतली पुसून. किचन वाटा घेतला पुसून. भांडी गिंडी घासून घेतली. मग गेले तिकडे बघा आरुषनं घसरा राडा घातला. इकडलं झालं की तिकडं, तिकडलं झालं की इकडं. बघा तिकडं आवरलं की इकडं आवरायलाच लागते बघा. चपाती कालवण मिक्स करून ठेवलं. केक घेऊन बसला. म्हणते मम्मी तू चार तुझ्या हाताने. मग त्याला चारलं मी. सगळं आवरून घेतलं आणि इकडे देवपूजा करून घेतली. त्याला मग आरुषचं आवरलं. आरुषला जायचं शाळेत. काय आवरलं की बघा कसला पाऊस आला. थांब थोड्या वेळ, पाऊस उघडला की तुला सोडते मी शाळेमध्ये. कसला बारीक तोंड करून बसला. कसला पाऊस आला. तुमच्या इकडे पाऊस आला का सांगा. बाय बाय.